आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी विषय मराठी बोर्डाची फेब्रुवारी 2026ची जी प्रश्नपत्रिका आहे, या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे मी तुम्हाला सोप्या स्पष्टीकरणासह सांगणार आहे. 12वी मराठी विषयाची तयारी करणाऱ्या तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या शिकू आनंदी चॅनेलला जर भेट दिली तर तुम्हाला सर्व पाठांची व्हिडिओ जे आहेत ते बघायला मिळतील. त्याचबरोबर प्रत्येक पाठावरील जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्यायसुद्धा मी त्याचेसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि त्याचबरोबर 2022 पासूनच्या ज्या काही सर्व प्रश्नपत्रिका बोर्डाच्या आहेत तर त्याचीसुद्धा स्पष्टीकरणासह उत्तरं असणारे व्हिडिओ जे आहेत तर ते मी टाकलेले आहेत. तुम्ही जरूर या चॅनेलला भेट द्या. चला तर मग आपण फेब्रुवारी 2026ची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे अभ्यासूया. आपली बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे तीच तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसते आहे. आता हीच संपूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ती मी वर्ड फाईल त्याची करून घेतलेली आहे की जेणेकरून आपल्याला सोप्या पद्धतीनं या प्रत्येक कृतीची उत्तरं कशी लिहायची हे समजावून घेता येऊ शकेल. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला विभाग जो असतो तो गद्य विभाग असतो. एकूण 20 गुणांसाठीचा हा विभाग आहे. इथे आपल्याला पहिला जो उतारा दिलेला आहे तो अर्थातच इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतो आहे की आपला पहिला पाठ जो आहे वेगवशता नावाचा पाठ, या पाठातील हा उतारा दिलेला आहे. तुम्ही नक्की त्या ठिकाणी आपलं पाठ्यपुस्तक समोर ठेवा, म्हणजे आपल्याला याच्यावरच्या ज्या कृती आहेत आणि त्याची उत्तरं कशी लिहायची हे तुम्हाला समजावून घेणं सोपं जाईल. आता इथे बघा आपल्याला एक कृती जी विचारलेली आहे की कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे, आणि त्याच्यामध्ये य आणि र अशी 2 कारणं आपल्याला लिहायची आहेत की जी उतार्यामध्ये आलेली आहेत. आपण इथे जर 7व्या ओळीमध्ये जर बघितलं तर इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. अर्थातच आपल्याला इथं तेच विचारलेलं आहे की कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणं कोणती, तर इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन घडवण्यासाठी. अशा पद्धतीनं आपण त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता आपण जर बघितलं पुढे तर इथं दुसरी कृती विचारलेली आहे की जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकांनी सांगितलेले तंत्र. आपण इथे जर ह्या उतार्यामध्ये सुरुवातीचे 2 ओळी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे की कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आणि ह्याची उत्तर आपण इथं लिहिलेले आहेत की कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग. अशा पद्धतीनं आपण ह्या आकलन कृतींची उत्तरं नेमकी लिहिली की आपल्याला पैकीच्या पैकी गुण इथे मिळतात. आता आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे की स्वमत अभिव्यक्तीवरचा. इथे 2 प्रश्न विचारतात. त्यातील पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला त्यापैकी एकच लिहायचा असतो, किंवासाठी दिलेले असतात हे दोन्ही प्रश्न, की जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. आता याचं उत्तर जे आहे ते आपल्याला या उतार्याच्या आधारे, संपूर्ण पाठाच्या आधारे लिहायचं असतं. अर्थात आपण जर पाठ चांगला अभ्यासलेला असेल तर कोणतीही कृती, कोणतीही स्वमत कृती असेल की ती जी विचारलेला प्रश्न असेल तर तो आपल्याला कळाला की आपल्याला त्या पाठाच्या आधारे, उतार्याच्या आधारे त्याचं उत्तर नेमकेपणानं लिहिता येतं. आता इथे बघा की जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो हे आपल्या या उतार्यातलंच वाक्य आहे. आता त्या संबंधामध्ये आपल्याला आपलं मत जे आहे तर ते सांगायचं आहे. पहा, लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वेगवशता या पाठात वाहनांचा उपयोग कसा करायला हवा हे सांगितले आहे. वाहने ही माणसाची गरज बनली आहेत. आजचे युग धावपळीचे आहे. आपल्याकडे असणारा वेळ कमी असतो, कामे मात्र भरपूर असतात. प्रत्येकाची कामाची ठिकाणेही लांब अंतरावर असतात. त्या ठिकाणी पोहोचायचे असते, माणसांना भेटायचे असते. यासाठी वाहनांची नितांत गरज असते. वाहनांच्या वेगामुळे माणूस आपली कामे योग्य वेळेत करू शकतो. आपल्या मेहनतीने, कष्टाने आपण वाहने घेतो. वेळ व श्रम वाचवणे हा वाहनाचा उद्देश असेल तर चांगलेच आहे. त्यासाठी वाहने जरूर वापरावीत. परंतु कोणतेही काम करण्यासाठी थोडा तरी वेळ लागतोच. वाहन कोणतेही असो त्यालाही वेळ लागतोच. वाहनाचा जास्त वेग वाढवून कमी वेळात काम करणे यामध्ये धोकाही असतो. वाहनांमुळे आपल्याला आवडीच्या ठिकाणांना जाता येते. डोळे भरून पर्यटन स्थळांचा आनंद घेता येतो. नातेवाईकांना भेटता येते. जगण्यातला आनंद घेता येतो. परंतु गरज नसताना आपल्या श्रीमंतीचे, ऐश्वर्याचे प्रदर्शन घडविण्यासाठी, इतरांशी स्पर्धा करण्यासाठी लोक वाहनांचा वापर करतात हे बरोबर नाही. कामापुरते व कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. अशा पद्धतीनं आपण ही जी काही कृती विचारलेली आहे या कृतीचं उत्तर
लिहायचं आहे. अर्थात इथं तुमच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे, तुमच्या मताला महत्त्व आहे, तुमचं आकलन जे आहे पाठाचं ते महत्त्वाचं आहे. याच कृतीला आपल्याला किंवा असा प्रश्न दिलेला आहे की मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक याबाबतची तुमची भूमिका सोदाहरण लिहा. आता आपण जेव्हा वाहन चालवत असतो तेव्हा जर आपण वेगाच्या आहारी गेलो तर याच्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःवरती नियंत्रण आणणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं आपल्याला या कृतीचं उत्तर लिहायचं आहे. आता बघूया आपण इथं या पाठामध्ये सुद्धा लेखकांनी तेच सांगितलेलं आहे, फक्त आपल्याला ते आपल्या शब्दामध्ये मांडायचं आहे. आता याची सुरुवात कशी करता येईल की पहिला परिच्छेद जो आहे तो आपल्याला एक प्रस्तावना लिहायची आहे की लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वेगवस्था या पाठात वाहनांच्या वेगामुळे होणाऱ्या परिणामांची विवेचन केले आहे. वाहन असणे, त्याचा गरजेसाठी वापर करणे यामध्ये चुकीचे काहीच नाही. वाहनांचा वापर कसा करावा हे मात्र आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. वाहनातून प्रवास करणे प्रत्येकाला आवडते. जवळचा अथवा दूरचा प्रवास असो, वाहने सर्रास वापरली जातात. वाहनाचा चालक प्रवाशांना घेऊन वाहन चालवित असतो. त्याचे वाहनावर नियंत्रण असते. वाहने जपून चालविल्यास अपघाताची शक्यता कमी असते. परंतु प्रवास सुरू झाला की लवकर पोहोचण्यासाठी, पुढील वाहनाला मागे टाकण्यासाठी, वेगाची मजा घेण्यासाठी वाहनाचा वेग वाढवला जातो. जेव्हा चालक बेभान होऊन वाहन चालवू लागतो तेव्हा त्याचे लक्ष फक्त वाहनाच्या वेगावर असते. इतरांपेक्षा वाहन चालवण्यात आपण किती तरबेज आहोत हे दाखवण्यासाठी बेदरकारपणे वाहनाचा वेग वाढवला जातो. खरे तर चालकाने नेहमी आपल्या व इतरांच्या जीविताची काळजी घेणे आवश्यक आहे. चालकाला सतत पुढून येणारी वाहने, मागून येणारी वाहने, आजूबाजूने ये जा करणारी वाहने, पुढे मार्ग कसा काढत जायचं हे पाहावे लागते. वाहनावरचं नियंत्रण सुटणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. कोणतेही वाहन चुकून आडवे आले तर काय करायचे, ओव्हरटेक कसा करायचा यावरच त्याला लक्ष केंद्रित करावे लागते. वेगाच्या आहारी न जाता वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करायला हवे. रस्त्यावर वाहनांची संख्या प्रचंड असते, अशा वेळी नेहमी सतर्क राहायला हवे. थोडक्यात वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणण्यासाठी मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक असतो याची जाणीव ठेवून संयमाने वाहन चालवले पाहिजे. अशा पद्धतीनं आपण या उतार्यावरच्या ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे समजावून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे आपल्याला 12वा पाठ जो आपला आहे तर त्या 12व्या पाठातील हा जो उतारा आहे तर तो इथं दिलेला आहे. हा उतारा तुम्ही पुस्तकामध्ये बघायचा आहे. आता इथे बघा आपल्याला याच्यावरती कृती विचारलेली आहे एक की प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत. अर्थातच इथे आपण जर बघितलं ह्या उतार्यामध्ये सुरुवातीची 5वी ओळ बघा, सुरुवातीपासून 5वी ओळ की प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. तर याचं उत्तर आपल्याला इथं लिहायचं आहे, पुष्पगुच्छ दिला, नारळ दिला. आता दुसरी कृती आहे, चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य. म्हणजे चित्रकार असणारा हा जो काही लेखक आहे या लेखकांना नारळाकडे बघून दिसलेलं जे दृश्य आहे ते काय होतं. तर इथे आपण जर बघितलं तर पहिला जो काय भाग आहे तर त्याच्यामध्ये शेवटून एक 5वी ओळ बघा की बघता बघता मला ती नारळाची शेंडी, नारळाचा तो लहानसा आकार 5-7 वर्षांच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी तिच्या पोनीटेलसारखी बांधलेली. म्हणजे या दोन गोष्टी ज्या आहेत त्या नारळामध्ये लेखकाला दिसल्या. मग आपण याचं उत्तर काय लिहायचं की नारळाची शेंडी, नारळाचा लहानसा आकार 5-7 वर्षांच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला आणि नारळाची शेंडी मुलीच्या पोनीटेलसारखी बांधलेली दिसली. अशा पद्धतीची ही दोन दृश्य लेखकाला जी दिसलेली आहेत ते आपण इथं कृतीमध्ये उत्तर म्हणून लिहायची आहेत. आता स्वमत अभिव्यक्तीसाठी जे 2 प्रश्न दिलेले आहेत तर त्याच्यामधला पहिला प्रश्न असा आहे की लेखकाने चित्रातून स्त्री भ्रूण हत्येविरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा. अतिशय सुरेख उत्तर याचं लिहिता येऊ शकतं आपल्याला, कारण ही फार मोठी एक सामाजिक समस्या आहे. आता बघा आपण इथे त्याचं उत्तर कसं लिहायचं की सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रेखाटलेल्या स्त्री भ्रूण हत्येबाबतच्या व्यंगचित्राला मोठी प्रसिद्धी मिळाली. रंगरेषा व्यंगरेषा या आत्मकथनात्मक पाठात त्यांना या व्यंगचित्राची कल्पना कशी सुचली हे सांगितले आहे. हे व्यंगचित्र स्त्रीभ्रूण हत्येविरोधी सामाजिक संदेश देते. लेखक एका कार्यक्रमाला गेले होते. पाहुणे या नात्याने त्यांना आयोजकांकडून पुष्पगुच्छ व नारळ दिला गेला. तो नारळ समोरच्या टेबलावर ठेवला. लेखक त्या नारळाचे निरीक्षण करीत बसला. त्या नारळात त्याला चिमुरड्या मुलीचे डोके भासले. त्याला नारळावरून देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात हा प्रसंग आठवला. एवढ्या तपशिलाच्या आधारे त्यांनी स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचे पोस्टर तयार केले. एक पुरुषी हात, त्या हातात नारळ, नारळात मुलीचे रूप भासावे म्हणून बारीकसा कानातला डूल दाखवला. तो हात वरून खाली या दिशेने येत दगडावर नारळ फोडणार होता. तेवढ्यात एका तरुण हाताने तो पुरुषी हात अडवला. चिमुरड्या मुलींची भ्रूणाची हत्या होऊ न
देण्याचा निर्धार त्या चित्रातून व्यक्त झाला. अशा प्रकारे एका सामाजिक समस्येवर एवढे प्रभावी व्यंगचित्र रेखाटून समाजातील या अतिशय क्रूर प्रथेचे विदारक सत्य चित्रकार लेखकांनी समाजासमोर मांडले आहे. समाजात या प्रथेविरुद्ध जाणीव जागृती करण्याचे काम या एका व्यंगचित्राने प्रभावीपणे केले आहे. व्यंगचित्राचे सामर्थ्य काय असते याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. आता याच कृतीला म्हणजे स्वमत अभिव्यक्तीच्या किंवा आपल्याला दिलेला आहे प्रश्न की समाजातील अनिष्ट रूढी याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. आता आपल्याला ज्या काही सामाजिक अनिष्ट अशा चालीरीती रूढी प्रथा परंपरा असतील की ज्या योग्य नसतील तर त्याविषयी आपलं जे चिंतन आहे ते इथं व्यक्त करायचं. याचं उत्तर आपण आपल्या पद्धतीनं लिहायचं आहे. पहा, सामाजिक समस्या हा देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा असतो. त्यातही परंपरेनं चालत आलेल्या अनिष्ट रूढींमुळे समाज आपली विवेकशीलता हरवून बसतो. स्त्री भ्रूण हत्येप्रमाणेच बुवाबाजी, बालविवाह, हुंडाबळी, नरबळी इत्यादी आपल्या देशातील फार मोठ्या सामाजिक समस्या आहेत. जन्माला येण्यापूर्वीच आईच्या गर्भातच एखाद्या जीवाची हत्या करण्याचा क्रूरपणा हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. ही एक विकृतीच आहे. एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या व दुसरीकडे अशा प्रकारच्या स्त्री भ्रूण हत्या होणे हा खरं तर समाजातील विरोधाभास आहे. पुरुषांना समाज व्यवस्थेत श्रेष्ठ मानणे व स्त्रियांना दुय्यम लेखणे या सामाजिक मानसिकतेत या समस्येचे मूळ आहे. यामुळे पुरुषांचे प्रमाण जास्त आणि त्यांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण कमी होत आहे. अशा प्रकारची असमानता अनेक सामाजिक प्रश्नांना जन्म देते. या प्रश्नांच्या आगीत संपूर्ण समाजाचीच होरपळ होते. बुवाबाजी, नरबळी या प्रथांमधून अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. विज्ञान युगात अशा प्रथा असणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. बऱ्याच वेळा सुशिक्षित लोकच या समस्येला बळी पडतात. बालविवाह, हुंडा पद्धती अजूनही समाज रोखायला तयार नाही. यातून आपण काय साध्य करणार आहोत? किमान यापुढे तरी समाजाने जागरूक होणे गरजेचे आहे. कोणत्याही अनिष्ट प्रथेचे पालन करता कामा नये. अशा प्रथांचे पालन करणे गुन्हा आहे. त्याबद्दल कडक शिक्षेची तरतुदी आहे. केवळ कायदे केल्यामुळे समस्या सुटत नसतात, तर लोकांनी स्वतः पुढे येऊन या समस्या दूर करण्याच्या प्रयत्नांचा भाग बनायला हवे. त्यासाठी समाजात प्रभावी जनजागृती केल्यास या समस्या दूर होऊ शकतील असे मला वाटते. म्हणजे आपण समाजातील अनिष्ट रूढी याविषयी आपल्याला ज्या काही समस्या दिसतात आणि त्याचं निराकरणाचा जो मार्ग आहे की जो आपल्याला वाटतो तो आपण इथं अगदी व्यवस्थितरित्या जर मांडला आपण तर नक्की आपल्याला 4 पैकी 4 सुद्धा गुण इथे मिळू शकते. आता आपल्याला ही जो अपठित गद्याचा उतारा आहे तर तो दिलेला आहे आणि त्याच्यावरती 4 गुणांच्या ज्या काही कृती आहेत तर त्या विचारलेल्या आहेत. आपण इथं जर बघितलं तर हा उतारा जो आहे तर तो आपल्याला अपठित गद्याचा दिलेला आहे. आता तो मी सुरुवातीला वाचून दाखवत नाही तुम्हाला, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला कमी वेळामध्ये हा व्हिडिओ पूर्ण करता येईल. बघा इथे की जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख. आता इथे आपण जर बघितलं तर एक साधारणपणे दुसऱ्या परिच्छेदामध्ये दुसरी ओळ जी आहे की जगाच्या दृष्टीने अणुविज्ञानाचे वा कॉम्प्युटरचे ठरू पाहणारे हे युग माझ्या दृष्टीने कर्जाचे व हप्त्यांचे ठरले होते. म्हणजे जगाच्या दृष्टीनं आजच्या युगाची ओळख काय तर अणुविज्ञानाचे युग आणि कॉम्प्युटरचे युग. अशा पद्धतीनं आपण याची अचूक उत्तरं जी आहेत ती ह्या उताराच्या आधारे लिहायची आहेत. आता लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले. इथं आपल्याला सुरुवातीच्या परिच्छेदामध्ये याचं उत्तर जे आहे तर ते आलेलं आहे. त्या आधारे मी इथं उत्तर लिहिलेलं आहे. पहा, कारण म्हणजे लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले कारण लेखकांनी एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेल्या ओसाड प्लॉटवर नाना खटपटी करून एक टुमदार बंगला बांधला. स्वतःचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते, पण स्वप्नपूर्तीचे भाग्य फार थोड्या लोकांना लाभते. अशा भाग्यवंतांपैकी लेखक एक होते. अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर जे आहे तर ते ह्या उताराच्या आधारे लिहायचं आहे. आता इथे आपल्याला पद्य विभाग जो आहे 16 गुणांसाठी आहे. आपल्याला जर इथं बघितलं तर इथेही रे थांब जरा आषाढ घना नावाची कविता जी आहे तर ती आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ह्या कृती विचारलेल्या आहेत. बघा, एक चौकटी पूर्ण करा 2 गुणांसाठीची ही कृती आहे. आषाढ घनाच्या पदविन्यास खुणा म्हणजे आषाढ घनाच्या पाऊल खुणा ज्या आहेत तर त्या कशा आपल्याला दिसतात जे कवींनी सांगितलेलं ते लिहायचं आहे. आपण जर इथं बघितलं तर दुसरं कडवं जे आहे, कोमल पाचूंची ही शेते प्रवाळ माती मधली आवते इंद्रनीळ वेळूंची बेटे या तुझ्याच पदविन्यास खुना. म्हणजे आपल्याला याच्या आधारे हे उत्तर लिहायचं आहे की कोवळ्या नाजूक पाचूसारखी दिसणारी हिरवीगार शेते,
पोवळ्यासारख्या लाल मातीमध्ये चालणारी नांगरणी आपल्याला 2च लिहायचे आहेत, पण आपल्याला इथं जादाचं जे आहे ते पण मी इथं देऊन ठेवतो तुम्हाला, की इंद्रनील रत्नासारखी बांबूची बने यामधून या आषाढ घनाच्या पाऊलखुणा दिसतात, की जे इथं कवींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता दुसरी कृती विचारलेली आहे, की कवितेत वर्णन केलेली फुलांची नावे. अर्थातच ही फुलांची नावं जी आहेत इथे 3ऱ्या कडव्यामध्ये आहे बघा. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपिकी, लाजून या जाईच्या लेकी, तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. म्हणजे इथं कोणकोणती फुलांची नावं आलेली आहेत तर केतकी, सोनचाफा, जाई यापैकी 2 फुलांची नावं आपण किमान लिहायची आहे. आता आपल्याला पुढे अभिव्यक्तीचा हा प्रश्न कवितेवरचा दिलेला आहे, की आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत शब्दबद्ध करा. आता आषाढ महिन्यामध्ये आपण जो काही पाऊस अनुभवलेला आहे त्या पावसाविषयी आपण लिहायचं असतं. तुम्ही तुमचा अनुभव लिहू शकता. मी माझ्या पद्धतीनं उत्तर कसं लिहायचं हे मी तुम्हाला इथे सांगतो. पहा, एकदा आषाढ महिन्यात मी माझ्या बाबांबरोबर गावी गेलो होतो. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले माझे गाव मला फार आवडते. गावी आमची थोडीफार शेती आहे. बाबांना शेतीची फार आवड आहे. बाबांबरोबर मी शेतावर गेलो होतो. पेरणी नुकतीच आटोपली होती. सर्व शिवार हिरवेगार झाले होते. आजूबाजूला असलेली झाडे वाऱ्याबरोबर डुलत होती. सर्वत्र ऊन पडले होते. अचानक वातावरण बदलायला सुरुवात झाली. आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. थोड्याच वेळात ऐन दुपारी अंधार दाटून आला. ढगांचा गडगडाट सुरू झाला. पावसाला सुरुवात झाली. मी चिंब भिजून गेलो. पावसात भिजायला मिळाल्याचा आनंद होताच. मनमुरादपणे भिजून घेतले. झाडांच्या पानांवर पडणारा टपटप आवाज मधुर संगीत निर्माण करत होता. पक्ष्यांचा किलबिलाट मात्र शांत झाला होता. ढगांचा गडगडाट अंगावर शहारे आणत होता. एकसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे ओढे पांढऱ्या शुभ्र पाण्याने वाहू लागले. सारी वृक्षराजी ताजी टवटवीत झाली. गाई गुरांनी आंघोळीचा आनंद घेतला. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. अशा पावसातच आम्ही घरचा रस्ता धरला. रात्री पाऊस थांबला. रात्री निसर्गाचे अप्रतिम रूप आठवत गाढ झोप कधी लागली हे कळलेच नाही. अशा पद्धतीनं तुम्ही इयत्ता 12वीच्या मुलांनी थोडंसं मॅच्युअर लेवलला जाऊन आपण थोडासा त्या पद्धतीनं विचार करून आपला जो अनुभव आहे तर तो शब्दबद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. आता आपल्याला आकृती इथं दिलेल्या आहे, की रंग माझा वेगळा नावाच्या कवितेतल्या 4 ओळी दिलेल्या आहेत आणि त्या 4 ओळींचा अर्थ आपल्याला लिहायला सांगितलेला आणि एकूण 4 गुणांसाठी आपल्याला ही कृती असते. पहा, ह्या ओळी कोणत्या दिल्यात. कोण जाणे कोटुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्या ही झळा, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. आता याचं उत्तर आपण कसं लिहायला हवं तर पहा, रंग माझा वेगळा या गझलेमध्ये कवी सुरेश भट यांनी स्वतःच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाविषयी सांगितले आहे. वरील ओळींमध्ये कवी म्हणतात की मला कळले नाही की सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या, पण मी असा संवेदनशील आहे की सुखाच्या सावल्यांच्याही माझ्या मनाला झळा लागतात. सुखातही मला मानसिक वेदना होतात. माझ्या डोळ्यांतील दुःखाचे अश्रू गाण्याप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात. अश्रूच माझे गाणे होते. हे असे कशाचे दुःख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला, दुःखावरही मी माया करतो. अशा पद्धतीनं आपण या ओळींचा अर्थ जो आहे तो सांगायचा आहे. आपल्याला ही कृती जी आहे ती अर्थातच इथे भावसौंदर्याची कृती दिलेली आहे, काव्य सौंदर्यावर आधारित. की पहा, ह्या ओळी ज्या आहेत त्या समुद्र कोंडून पडलाय या वसंत आबाजी ढाके यांच्या कवितेतल्या आहेत. कोणत्या ओळी आहेत ह्या तर समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजानाड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंजा, हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याला कल्पनाच नाही. या ओळीतून सूचित होणारं भावसौंदर्य उलगडून दाखवा. आता याचं उत्तर आपल्याला हे भावसौंदर्य कसं लिहायचं तर बघा, समुद्र कोंडून पडलाय या कवितेत कवी वसंत आबाजी ढाके यांनी समुद्राच्या रूपकातून महानगरातील संकुचित होत चाललेल्या मानवी जीवनाचे वर्णन केले आहे. बालकांचे बालपण आक्रसून गेले आहे त्याबद्दलची खंत व चिंता व्यक्त केली आहे. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. माणसाचे जीवन या अथांग समुद्राप्रमाणेच आहे, परंतु आजच्या काळातील माणसाचे जगणे शहरातील उत्तुंग इमारतींच्या गजानाड कोंडून पडले आहे. संकुचित जीवन माणसाच्या वाट्याला आले आहे. हे सर्व कवींनी समुद्राच्या रूपकातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्रासलेला समुद्र दाढी व झिंज्या पिंजारून हताश झालाय. 32व्या मजल्यावरील एक मुलगा त्याला दिसतो आणि या मुलाकडे पाहून समुद्राला हे जाणवते की त्याचे बालपण निमुळते, टोकदार व अरुंद म्हणजे खुजे झालेले आहे.
आपल्या हरवत चाललेल्या बालपणाची त्या बालकाला कल्पनाच नाही. त्याचे मातीशी असलेले नाते तुटले आहे. एकीकडे उंचच उंच इमारती उभ्या राहिल्या. भौतिक प्रगती वेगाने झाली. भौतिक प्रगतीची उंची खुजी झालेली बाल्यावस्था यातील विरोधाभास समुद्राच्या लक्षात येतो. त्याच्या डोळ्यात प्रचंड थकवा येतो. म्हणून तो नजर वळवून इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावरचे माणसांचे रखडत चाललेले पाय व वेगाने धावणारी बसची चाके पाहतो. यातून एकीकडे वेगाने झालेली प्रगती व दुसरीकडे होत चाललेली अधोगती समुद्राच्या लक्षात येते. महानगरातील बकाल मानवी जीवनाचे भावपूर्ण वर्णन करण्यात कवी यशस्वी झाले आहेत. आपल्याला या काव्य सौंदर्यालाच रसग्रहणाची कृती जी आहे तर ती आर दिलेली असते, किंवासाठी दिलेली असते. दोन्हीपैकी एक कृती आपल्याला लिहायची असते. इथे बघा आपल्याला आरशातली स्त्री या कवितेतल्या ओळी रसग्रहणासाठी दिलेल्या आहेत. ओळी आहेत: पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, नि आज नखशिखांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. वरील काव्यपंक्ती रसग्रहण करा. आता आपल्याला इथे या काव्यपंक्तीचं रसग्रहण 3 मुद्द्यांच्या आधारे करायचं असतं: आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता आशय सौंदर्यामध्ये या कवितेचा या ओळींमधून व्यक्त झालेला थोडक्यात आशय लिहायचा असतो. पहा, आरशातली स्त्री या कवितेतून कवयित्री हिरा बनसोडे यांनी संसारात गुरफटून गेल्यानंतर स्त्रियांच्या बदलणाऱ्या जीवनाचा वेध घेतलाय. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे वरील ओळींतून स्पष्ट केले आहे. काव्य सौंदर्य पहा, आरशातली स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीला तिच्या पूर्वायुष्याची आठवण करून देते. पूर्वी ती किती आनंदी स्वच्छंदी होती हे सांगते, परंतु संसारामध्ये प्रवेश केल्यानंतर परंपरेने घालून दिलेल्या बंधनांमध्ये ती पुरती अडकून जाते. तिचे स्वतंत्र अस्तित्व ती विसरून जाते. आरशाबाहेरील स्त्रीला तिच्या अंतर्बाह्य बदलाची जाणीव होते. आरशातली स्त्री तिला तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हणते की तू पावसाच्या लाटा ओंजळीत भरून घेणारी चैतन्याने भरलेली अल्लड बालिका होतीस. अंगणात दिवे उजळावे तशी सर्व फुलांचे बहर सर्वत्र लावणारी तू बहारदार मुग्ध नवतरुणी होतीस. स्वप्नांचे पंख लावून गगन झुल्यावर झुलणारी तू ध्येय साध्य करणारी गंधिनी होतीस. परंतु आता मात्र तू अतिशय स्थिरचित्त अशी सांसारिक राणी झाली आहेस. तुझ्यात अल्लडपणा, स्वच्छंदीपणा, ध्येयनिष्ठा लोप पावली आहे. पारंपरिकतेला चिकटून न बसता स्वतःचे अस्तित्व जपण्याचा संदेश ही कविता देते. आता याचं भाषा सौंदर्य बघा की या कवितेतून स्त्री जीवनाचे केलेले चित्रण समर्पक आहे. ही एक मुक्तछंदात्मक रचना आहे. स्त्री अंतर्बाह्य कशी बदलत जाते याचे चित्रण करताना आरशातल्या स्त्रीची योजलेली कल्पना वैशिष्ट्यपूर्ण आहे. संवादात्मक शैलीमुळे आशय प्रभावीपणे व्यक्त झालाय. परंपरेने चालत आलेली बंधने स्वीकारावी लागत असल्यामुळे स्त्री बदलत असते हे सत्य मांडून प्रातिनिधिक स्वरूपात स्त्री जीवनातील वेदना मांडण्यात ही कविता यशस्वी ठरली आहे. प्रतीक व प्रतिमा यांचा केलेला वापर कवितेला अधिक समृद्ध करतो. स्त्रीने बंधनमुक्त स्वच्छंदी जीवन जगण्याचा संदेश दिलेला आहे. विद्यार्थी मित्र, कवितेमध्ये आपल्याला तुलनेनं कमी मार्क्स मिळण्याची शक्यता असते आणि म्हणून कविता समजावून घेणं हे फार महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपल्याला ह्या कवितेमध्ये रसग्रहणाच्या कृती असतील, काव्यसौंदर्याच्या कृती असतील, त्या अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं लेखन करता यावं यासाठी आपल्याला ह्या संपूर्ण कविता अगदी मुळापासून अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला तिसरा विभाग जो आहे साहित्य प्रकार कथा 10 गुणांसाठी, तर त्यावरच्या कृती आपण इथे पाहणार आहोत. आपल्याला इथे जे आपल्याला तात्विक भाग जो कथालेखनाचा दिलेला आहे तर त्यातला एक उत्तर आपल्याला इथं दिला जातो आणि त्याच्यावरती 4 गुणांच्या कृती, आकलन कृती विचारलेल्या असतात. इथे आपल्याला जो उत्तर दिलेला आहे तो हा दिलेला आहे की तुम्ही पुस्तकामध्ये बघा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या की जेणेकरून आपल्याला याची उत्तरं कशी लिहायची हे लक्षात येईल. की बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा अशी कृती दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रारंभी केल्या जाणाऱ्या कथालेखनामागील हेतू लिहा. आता पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे की प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. मग उत्तर आपण लिहायचं आहे, एखादी शिकवण देणे, बोध देणे या हेतूने प्रारंभी कथालेखन केले गेले. आता दुसरा प्रश्न इथं विचारलेला आहे की कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा. अर्थातच इथं आपण दुसरा परिच्छेद जर बघितला तर त्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये शेवटची ओळ बघा, तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकी असते. तर शीर्षकाची वैशिष्ट्ये म्हणजे एक सुयोग्य आणि
आणि उत्तम शीर्षक ही या कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. आता आपल्याला कथा याची व्याख्या लिहायची आहे. इथे आपण जर बघितलं तर शेवटून दुसरा परिच्छेद जो आहे की तिथं ती व्याख्या दिलेली आहे कथेची, की एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखादे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. अशा पद्धतीने आपण या उतार्यावरचे ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत 4 गुणांची. आता आपल्याला ज्या 2 कथा आहेत, एक शोध नावाची कथा आणि गढी नावाची कथा आहे, तर त्यावरती आपल्याला 4 प्रश्न विचारतात. त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात आणि प्रत्येकी 3 गुणांसाठी एक कृती असते. आता याच्यामध्ये आपल्याला पहिली कृती दिलेली आहे, अणूचे स्वभावचित्र थोडक्यात रेखाटा. आता आपण ह्या कथेच्या आधारे या अणूचं स्वभावचित्र जे आहे तर ते रेखाटायचं आहे. बघा इथे कसं लेखन करायचं. प्रसिद्ध कथालेखक व.पु. काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. या कथेची नायिका अणू ही या कथेतील प्रमुख व्यक्तिरेखा आहे. अतिशय संवेदनशील, समाजशील, स्वतंत्र विचार करणारी अशी ही अणू दीर्घकाळ आपल्या लक्षात राहील अशी आहे. लहानपणापासूनच ती धीट, स्वतंत्र, आक्रमक विचारांची आहे. तिच्या बोलण्यावरून आपल्याला ती फटकळ स्वभावाची, वडीलधाऱ्यांशी तुटकपणाने वागणारी आहे असं वाटतं. परंतु कथा वाचल्यानंतर अणूचे व्यक्तिमत्व किती परिपक्व आहे हे आपल्या लक्षात येते. आपल्याला स्वतःचा मेंदू आहे. आपण स्वतंत्रपणे विचार करायला हवा. इतरांच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्या विचारांप्रमाणे वागणे तिला पटत नाही. आईवडील अथवा इतर नातेवाईक जसा विचार करतात तसेच आपण वागणं तिला मान्य नाही. आपल्या बुद्धीने आपल्याला योग्य तो निर्णय घेता येण्याचे स्वातंत्र्य तिला महत्त्वाचे वाटते. स्वतःचे आयुष्य आपल्या विचारांप्रमाणे जगायचे ती ठरवते. स्वतःच्या नजरेने जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे. त्यासाठी तिला स्वतःची नजर घडवायची आहे, तेही संसारात पडण्यापूर्वी. जगाचा अनुभव घेण्यासाठी, समाजात मिसळण्यासाठी, माणसे समजून घेण्यासाठी अणूला 5 वर्षे स्वतंत्र राहायचे आहे. त्यासाठी आपल्या वडिलांकडे ती 5 वर्षे स्वतंत्र राहण्याची परवानगी मागते. ती नर्सची नोकरी करणार आहे. यामागे तिचा सेवाभावी दृष्टिकोन आहे. डॉक्टरपेक्षा नर्स पेशंटच्या वेदना, त्याचे भावजीवन अधिक समजून घेऊ शकते. पेशंटचा ताप व मनस्ताप या दोन्ही गोष्टींचं निवारण ती करते आणि म्हणूनच नर्सची नोकरी करण्याचा विचार तिने केला. प्रत्यक्ष नोकरी करताना तिने आपल्या सेवावृत्तीने सर्वांची मने जिंकली. आपले व्यक्तिमत्व आपल्या विचारांप्रमाणे घडवू पाहणारी अशी ही अणू वाचकांच्या मनात कायम लक्षात राहते. अशा पद्धतीनं अणूचं स्वभावचित्र काय आहे ते आपण इथं शब्दांद्वारे रेखाटायचं आहे. आता इथं आपल्याला गढी पाठातील हा प्रश्न दिलेला आहे की बापू गुरुजींनी गावासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती लिहा. आता या प्रश्नाचं उत्तर या प्रकारे आपल्याला लिहिता येईल की डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या गढी या कथेचे नायक बापू गुरुजी आहेत. त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी आपले जीवन समर्पित केले होते. त्यांनी गावासाठी केलेले कार्य मोलाचे आहे. गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती, त्यामुळे गावातील मुलांना तालुक्याच्या गावी शिकायला जावे लागे. खूप प्रयत्न करून त्यांनी गावी शाळा सुरू केली. स्वतः शिक्षक म्हणून ते मुलांना शिकवू लागले. शिक्षणासाठी तालुक्याला जाणारी मुले गावच्या शाळेत दाखल होऊ लागली. रात्रंदिवस गुरुजी शाळेसाठी राबू लागले. परिसरातल्या सर्व शाळांमध्ये गुरुजींची शाळा नावारूपाला आली. शाळेतच त्यांनी मुलांच्यासाठी तालीमखानाही सुरू केला. सुरुवातीला 4थी पर्यंत असलेली शाळा गुरुजींच्या प्रयत्नांमुळे 7वी पर्यंत झाली. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गावातच मिळावे म्हणून गुरुजींनी गावात हायस्कूल सुरू करण्याचाही प्रयत्न केला. मुलांसाठी त्यांनी गावात बोर्डिंग सुरू केले होते. या बोर्डिंग मधील मुलांवर गुरुजींची माया होती. मुलांचेही गुरुजींवर खूप प्रेम होते. त्यांनी वाचनालयही सुरू केलं होतं. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत त्यांचा अभ्यास घ्यायचे. पहाटे उठूनही अभ्यास घ्यायचे. संपत्तीचा पटकीच्या आजाराने मृत्यू झाला. गावात दवाखाना नाही, याला जणू आपण जबाबदार आहोत असं त्यांना वाटू लागलं. गावात दवाखाना आणायचं त्यांनी ठरवलं. गावात पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी त्यांनी तालुक्याला खेटे मारले. रस्ता व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला होता. परंतु गावातील उचापती लोकांनी गुरुजींच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आणले. अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. आपल्याला तिसरा प्रश्न इथं दिलेला आहे की डॉक्टर आणि नर्स यांच्यामधील अणूने सांगितलेला फरक तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता ह्या अणूच्या संदर्भातला हा प्रश्न आहे की डॉक्टर आणि नर्स तिच्यामध्ये यांच्यामध्ये कोणता फरक आहे ते तिनं सांगितलेलं आहे. ते आपण इथं लिहायचं आहे. प्रसिद्ध कथालेखक व.पु. काळे यांची शोध ही एक सुंदर कथा आहे. या कथेची नायिका अणूला नर्स म्हणून काम करायचे आहे. तिला समाज, माणसे समजून घ्यायचे आहेत. अणूला स्वतःचे अनुभव स्वतःच जमा करायचे आहेत. त्यासाठी समाजात मिसळण्याचा तिने निर्णय घेतला आहे. समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्तीही कळत नाहीत असे ती म्हणते. ती समाजातील माणसे त्यांचे वागणे समजून घेण्यासाठी स्वतंत्र बुद्धीने विचार करणार आहे.
स्वतःच्या बुद्धीवर इतरांचा प्रभाव तिला मान्य नाही. व्यक्ती व समाज यांच्या नात्यातील नेमके सत्य जाणून घेण्यासाठी तिला नोकरी करायची आहे. यासाठी ती नर्सचा पेशा स्वीकारणार आहे. नर्स होण्यामागचे कारण सांगताना ती म्हणते की इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतात. जीवनाचे खरे स्वरूप इथे पाहायला मिळते. माणसाच्या भावभावना कळतात, माणूस कळतो. डॉक्टरपेक्षा नर्स पेशंटच्या वेदना, त्याचे भावजीवन अधिक समजून घेऊ शकते. पेशंटचा ताप व मनस्ताप या दोन्ही गोष्टींचं निवारण ते करते. अनुने समाज समजून घेण्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार करून डॉक्टरपेक्षा नर्स होण्याचा विचार केला होता. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. आता चौथा प्रश्न आहे की गढी या कथेच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. आता गढी हे नाव या कथेला योग्य कसं आहे हे आपल्याला इथं सांगायचं आहे की डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही कथा वाचल्यानंतर या कथेचे शीर्षक अर्थपूर्ण असल्याचे लक्षात येते. गढी म्हणजे गावातील लहान भुईकोट किल्ला, गावातील मातीचा किल्ला असे म्हणता येईल. ही गढी म्हणजे पूर्वीचे गावातील सत्ता केंद्र. इथूनच गावचा कारभार पाहिला जायचा. सबंध गावाला गढीचाच आधार असायचा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र गढीचे महत्त्व कमी होऊ लागले. तिने आपले सत्तास्थान गमावले तरीही गावाला तिचा आधार होता. उन्हा पावसाला तोंड देत गढी भक्कमपणे उभी होती. परंतु काळ जसा सरकत चालला तशी गढी खचत चालली. तिची थोडी थोडी पडझड सुरू झाली. गावातील उचापती लोकही गढी कोसळण्याची वाटच बघत होते. गढीखालची पांढरी माती त्यांना हवी होती. ते वेळ्याने हळूहळू जमीन उकरत होते. गावाला चांगल्या दिशेने घेऊन जायच्या ऐवजी उचापती लोकांनी वाईट दिशेला गावाला ढकलून दिले. गावाचा विकास थांबला. जे गढीचे झाले तेच गावाचेही झाले. गढी ही कथा या गावातील स्थित्यंतराचं, पडझडीचं वर्णन करते. गावाची जशी पडझड झाली तशीच गढीचीही झाली. हीच अवस्था बापू गुरुजींचीही झाली आहे. गाव बापू गुरुजी यांच्या कोसळण्याची पडझडीची गढी ही कथा आहे आणि म्हणूनच या कथेला दिलेलं गढी हे शीर्षक योग्य आहे. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता आपल्याला उपयोजित मराठी हा जो काही विभाग आहे तर त्याच्यासाठी 14 गुण आहेत आणि त्याच्यामध्ये कृती 4 जी आहे ती खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा आणि ह्या 4 प्रश्नांपैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात आणि त्याच्यासाठी 4 गुण आपल्याला आहेत. याच्यामधला पहिला प्रश्न आहे की मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा. आपण आता उपयोजित लेखनाचे जे आपल्याला घटक दिलेले आहेत त्याच्या आधारे आपण याची उत्तर सहजपणे लिहू शकतो. पहा, याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. मुलाखतीची सुरुवात आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या मनाला जाऊन भिडणारी असावी. त्यामुळे वेल बिगन इज हाफ डन याप्रमाणे वाचक सुरुवातीपासून मुलाखतीच्या श्रवणात व वाचनात गुंतून जाईल. अगदी सहजपणे, नैसर्गिकपणे, कृत्रिमतेचा जराही स्पर्श न करता मुलाखतकाराने मुलाखतीची केलेली सुरुवात प्रभावी ठरते. त्यासाठी मुलाखतकाराला मुलाखतदात्याच्या स्वभावाची, शैलीची माहिती करून घ्यायला हवी. त्यासाठी मुलाखतीची पूर्वतयारी आवश्यक आहे. एखादा ताजा किस्सा, नवा कोरा चुटका सांगून त्यातून एखादा टोकदार प्रश्न सहजपणे विचारता येतो. त्यामुळे मुलाखतीची रंगत वाढते. सर्वांच्याच मनावरचा ताण हलका होतो. वातावरण मोकळे व हलके होते. मुलाखतीची ही सुरुवात जितकी जास्त श्रवणीय होईल तितकी पुढची मैफल अधिकाधिक रंगतदार होत जाईल. मुलाखतकाराचा आत्मविश्वासही वाढेल. मुलाखतदाताही खुलेल आणि श्रोते किंवा वाचक या सहज संवादात रमून जातील. आता माहितीपत्रकाची गरज लिहायचा दुसरा प्रश्न आहे. माहितीपत्रक प्रभावी व परिणामकारक असेल तर वाचक ते माहितीपत्रक चुरगाळून फेकून न देता जपून ठेवतो. असे उपयोगिता मूल्य असणे ही उत्तम माहितीपत्रकाची ओळख असते. भाजीपाला विक्रेत्यापासून ते करोडो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांनाच माहितीपत्रकाची गरज असते. खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालय, फर्निचर, विद्युत उपकरणे, औषधे, वाहने, कारखाने, दूध दुभते अशा सर्वच उत्पादनांची माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. उत्पादनाची विश्वासार्हता ग्राहकांच्या मनात निर्माण करण्याचं काम माहितीपत्रक करते. ग्राहकाला उत्पादनाकडे आकर्षित करण्यामध्ये माहितीपत्रक महत्त्वाची भूमिका पार पाडते. उत्पादन, वस्तू, सेवा यांची सविस्तर माहिती, वैशिष्ट्ये, वेगळेपण ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रकाची उपयुक्तता महत्त्वाची आहे. आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे. अहवाल लेखनाचं महत्त्व थोडक्यात द्या. आता याचं उत्तर याप्रमाणे लिहिता येईल. अहवाल लेखन हा कोणत्याही संस्थेचा महत्त्वाचा अधिकृत दस्तऐवज असतो. संस्थेच्या वाटचालीचा तो वास्तवदर्शी आरसा असतो. सर्व प्रकारच्या लहान सहान नोंदी यामध्ये केलेल्या असतात. संस्थेच्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये हा अहवाल मार्गदर्शक ठरत असतो. संस्थेची सद्यस्थिती, कार्यक्रम, समारंभ यांच्या नोंदी विश्वसनीय असतात. यातील माहितीचा उपयोग करून भविष्यातील ध्येय धोरणे ठरवता येतात. संस्थेची पुढील वाटचाल काय असावी हे ठरविण्यात अहवाल उपयुक्त ठरतो. संस्थेचा विकास, परंपरा यांची माहिती मिळते. विविध संस्था, लघुउद्योग, मोठमोठे उद्योगधंदे
नगरसंधी आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्वच ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या समस्येच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी अहवाल महत्त्वाचा ठरतो. सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम सुरू करायचा असेल तर अगोदर त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते. अहवालातील माहिती निपक्षपाती व वास्तवतेवर आधारित असल्यामुळे भविष्यातील नियोजनासाठी त्याचा उपयोग होतो. यासाठी अहवाल जतन करून ठेवणे संस्थेसाठी उपयुक्त असते. अशा पद्धतीनं अहवाल लेखनाचं महत्त्व आपल्याला लिहायचं आहे. आता वृत्तलेख म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल. घडलेली घटना जशी आहे तशी देणे ही बातमीची गरज असते, परंतु बातमीत न आलेली रंजक नाविन्यपूर्ण माहिती आणि तिचे सूक्ष्म धागेदोरे व वेगवेगळे तपशील यांचा वेध ज्या लेखनातून घेतला जातो त्याला वृत्तलेख म्हणतात. बातमी पलीकडील तपशील वृत्तलेखात दिले जातात. वृत्तलेखाला इंग्रजीत फीचर असे म्हणतात. बातमी पलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही असा फीचर या शब्दाचा अर्थ आहे. वृत्तलेख ही वर्तमानपत्रांची व वाचकांची गरज बनली आहे. फीचर म्हणजे नॉन न्यूज असे म्हटले जात असले तरी वृत्तलेखाचा संबंध नेहमीच बातमीशी असतो. वृत्तलेख स्वतंत्र असतो, त्यातील मजकूर वैशिष्ट्यपूर्ण असतो. वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी, सोपी असते. वृत्तलेख वाचकाला आनंद देणारा, माहिती देणारा, ज्ञान देणारा, मनोरंजन करणारा असतो. वाचकाची उत्सुकता वाढवणारे लेखन असते. वृत्तलेखाचा विषय, आशय, मांडणी, शैली वाचकाच्या विचारांना चालना देणारी असते. वाचकाच्या विचाराला धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते. वृत्तलेख लिहिणारा स्वतःचा अनुभव व त्या विषयाला पूरक संदर्भ आपल्या अभ्यासाने मांडत असतो. अशा पद्धतीने आपण ह्या वृत्तलेखाची माहिती लिहायची आहे. आता आपल्याला आकृती जी दिलेली आहे ती 10 गुणांसाठी असते. या उपयोजित लेखनावरती 4 प्रश्न असतात. त्या प्रत्येक प्रश्नाला काही मुद्दे पुरवलेले असतात आणि त्या मुद्द्यानुसार आपल्याला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं इथं लिहायची असतात. प्रत्येक प्रश्न हा 5 गुणांसाठी असतो. इथे आपल्याला पहिली कृती दिलेली आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचे स्वरूप विशद करा. आता इथं मुद्दे दिलेले आहेत पहा. मुलाखत म्हणजे मुलाखतीचे विविधांगी स्वरूप, मुलाखतीचे विविध प्रकार, साधारण ते असाधारण व्यक्ती, आगळे वेगळे सांगण्यासारखे कर्तृत्व. आता याच्या आधारे आपण ह्या मुद्द्यांच्या आधारे याचं उत्तर लिहायचं आहे. बघा, मुलाखत म्हणजे, मुलाखत हा शब्द मुलाकात या अरबी शब्दापासून तयार झाला आहे. मुलाखत म्हणजे संवाद, मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो. जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते तेव्हा त्यांच्यात झालेला वैचारिक व भावनिक संवाद म्हणजेच मुलाखत होय. मुलाखतीसाठी व्यक्ती, दिवस, वेळ, स्थळ, विषय, कालावधी, उद्दिष्ट इत्यादी गोष्टी अगोदरच ठरवल्या जातात. मुलाखत लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपाची असते. आता मुलाखतीचे विविधांगी स्वरूप. मुलाखतीचे स्वरूप विविधांगी असते. एकावेळी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते. तसेच एकावेळी एक व्यक्ती अनेक व्यक्तींची मुलाखत घेऊ शकते आणि फोनवरूनही मुलाखत घेतली जाऊ शकते. आता मुलाखतीचे प्रकार कोणते आहेत तर मुलाखत लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपाची असते. मुलाखती विचारप्रवर्तक असतात, तसेच भावनाप्रधानही असतात. श्रोत्यांचे कुतूहल शमवणाऱ्या, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, अनुभव कथन करणाऱ्या, वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या, पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती असतात. साधारण ते असाधारण व्यक्ती, ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असामान्य कार्याचा ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. लोकप्रतिनिधी, कलावंत, खेळाडू, वैज्ञानिक, डॉक्टर, अध्यापक, व्यावसायिक, उद्योजक, वकील, विशेषज्ञ, तंत्रज्ञ, लेखक, कवी, गिर्यारोहक, संपादक, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, वैमानिक, विविध पुरस्कार विजेते, विचारवंत, शेतमजूर, कामगार, फेरीवाले अशा कोणत्याही क्षेत्रातील कर्तृत्व संपन्न व्यक्तीची मुलाखत घेतली जाते. अशा व्यक्तींजवळ सांगण्यासारखं खूप काही असतं व श्रोत्यांना त्यांच्याकडून खूप काही ऐकण्यासारखं असतं. आगळं वेगळं सांगण्यासारखं कर्तृत्व. मुलाखत ही कोणत्याही क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीची घेतली जाते. ज्यांनी जगावेगळी आव्हानं पेलून असामान्य कर्तृत्व गाजवले आहे अशा व्यक्तिमत्वांची मुलाखत घेतली जाते. ज्यांच्याकडे काही आगळं वेगळं सांगण्यासारखं आहे अशा अगदी सामान्य माणसांची मुलाखत घेतली जाऊ शकते. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत तर ती लिहायची असतात. आता पुढे बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना लिहा आणि मुद्दे आपल्याला पुरवलेले आहेत. माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी आणि भाषाशैली. आता बघा, इथे माहितीला प्राधान्य. नावाप्रमाणेच माहितीपत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत
अचूक माहिती दिली जाते. ही माहिती आटोपशीर संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती, उदाहरणार्थ संस्था नोंदणी क्रमांक, नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट, संस्थेचे बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, कामकाजाची वेळ इत्यादी माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे. माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे. उपयुक्तता. माहितीपत्रक प्रभावी व परिणामकारक असेल तर वाचक ते माहितीपत्रक चुरगाळून फेकून न देता जपून ठेवतो. माहितीपत्रकात वाचकाच्या म्हणजेच ग्राहकाच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा माहितीपत्रकाला उपयोगिता मूल्य प्राप्त होते. असे उपयोगिता मूल्य असणं ही उत्तम माहितीपत्रकाची ओळख असते. उत्पादनाची विश्वासार्हता ग्राहकांच्या मनात निर्माण करण्याचं काम माहितीपत्रक करते. उत्पादन, वस्तू, सेवा यांची सविस्तर माहिती, वैशिष्ट्ये, वेगळेपण ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रकाची उपयुक्तता महत्त्वाची आहे. वेगळेपण. उपलब्ध माहितीपत्रकांपेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण माहितीपत्रक सर्वांचे लक्ष वेधून घेते. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे. इतरांपेक्षा नवी, रोचक, उपयोगी माहिती देता येईल. वेगळा लेआउट, वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणं याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येईल. आकर्षक मांडणी. माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असावा, छपाई रंगीत असावी, आकार योग्य असावा. माहितीपत्रकाचे शीर्षक, बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रक पाहता क्षणी ते वाचावेच असे वाटले पाहिजे. भाषाशैली. माहितीपत्रकावर जो मजकूर छापला जातो तो अतिशय महत्त्वाचा असतो. आपल्या उत्पादनाची सविस्तर व विश्वासार्ह माहिती या मजकुराच्या आधारानेच लोकांपर्यंत पोहोचते. माहितीपत्रक केवळ पाहिले जात नाही तर ते वाचलेही जाते. ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक व वेधक असली पाहिजे. ती सोपी, मनाची पकड घेणारी, मनाला भिडणारी असावी. माहितीपत्रकाच्या आशयाला मध्यवर्ती स्थान असावे. भाषा पाल्हाळी, अवास्तव असू नये. भाषाशैलीचा लोकांच्या मनावर होणारा परिणाम महत्त्वाचा असतो. लोकांना जोडणारी भाषाशैली असल्यास माहितीपत्रकाचा हेतू साध्य होतो. अशा पद्धतीने या मुद्द्यानुसार आपण माहितीपत्रकाविषयी लेखन केलेलं आहे. आता तिसरी कृती दिलेली आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. मुद्दे दिलेले आहेत: वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. आता बघा, अहवाल लेखनामधले वस्तुनिष्ठता की अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना, हेतू, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून व अचूकतेने केलेल्या असतात. त्या नोंदी अहवाल लेखनात पूर्णतः सुस्पष्ट असतात. विश्वसनीयता. विश्वसनीयता हे अहवालाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. अहवाल निपक्षपातीपणे लिहिला जातो. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा आत्मा आहे. विश्वासार्ह माहिती आणि तथ्यांच्या नोंदींमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसनीयतेमुळेच अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जातात. सोपेपणा. अहवालाच्या स्वरूपानुसार कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद, सांख्यिकी माहिती, समारोप अशा आवश्यक त्या सर्व नोंदी अहवालात करण्यात येतात. या नोंदी वस्तुनिष्ठपणे करणे आवश्यक असते. लेखनात अतिशयोक्ती, नाट्यमयता, अलंकारिकता, अतिरंजितपणा असू नये. अहवालातील वाक्यरचना साधी, सोपी, सहज, स्पष्ट, अर्थबोध होणारी, स्वाभाविक असावी. भाषाशैली विषयाला अनुसरून असल्यास तो अहवाल वाचनीय बनतो. उदाहरणार्थ, चौकशी अहवालाची भाषाशैली, वार्षिक अहवालाची भाषाशैली ही त्या अहवालाच्या प्रकारानुसार असायला हवी. सर्व प्रकारचे मुद्दे मोजक्या शब्दात अर्थपूर्ण रीतीने मांडणे अभिप्रेत असते. शब्दमर्यादा. कार्यक्रमाची सविस्तर मांडणी अहवालात करायची असल्याने शब्दमर्यादा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. अहवालाच्या विषयावर किंवा स्वरूपावर शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, क्रीडाविषयक, साहित्यिक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्थांचे वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. एखाद्या समस्येच्या उपक्रमाच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. या प्रकारच्या अहवालांमध्ये भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठांचा असतो तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पृष्ठांचाही असू शकतो. आता निपक्षपातीपणा. अहवालाचा प्रकार, विषय कोणताही असला तरी निपक्षपाती लेखन हे अहवालाचं सामायिक वैशिष्ट्य असते. अहवाल लेखक कुठल्याही एका विचाराचा अवलंब करीत नाही. कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद, समारोप यांच्या अचूक नोंदी यामध्ये केलेल्या असतात. काल्पनिक गोष्टी, लेखकांच्या मनातील विचार यांना अहवालात स्थान नसते. आपल्या मर्जीनुसार अहवाला लिहिणाऱ्याला लेखन करता येत नाही. स्वतःची एकांगी मतं, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत.
विशिष्ट समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये जे पाहिले, अनुभवले, ऐकले याचेच खरेखुरे वर्णन अहवालात येणे आवश्यक असते. वास्तवदर्शी लेखनाला अहवालात महत्त्वाचे स्थान आहे. आता खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत लिहा. आता वृत्त किंवा बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी, मुलाखत्या, निरीक्षणे हे मुद्दे दिलेले आहेत. बघा, वृत्त किंवा बातमी. बातमी हा वृत्तलेखाचा महत्त्वाचा स्रोत आहे. तसेच विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्या, मुलाखतींमधून वृत्तलेखाचे विषय सुचतात. या बातम्या, मुलाखती यांच्या मुळाशी गेल्यास वृत्तलेखाला आवश्यक वातावरण तयार होते. बातमीतल्या घटनेचे स्वरूप आणि परिणाम समजून घेण्यासाठी वृत्तलेख दिशादर्शक ठरू शकतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात जनसंपर्क मोठा असतो. त्यातील संवादातून वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात. पत्रकारितेत नेहमी बातमी सहज उपलब्ध होतेच असे नाही. बऱ्याचदा बातमी शोधावी लागते. बातमीचे विविध कंगोरे समजून घ्यावे लागतात. त्यासाठी बातमीशी निगडीत अनेक लोकांशी बोलावं लागतं. यामध्ये वृत्तलेखाची बीज सापडू शकते. परिसरातील विविध घटना, प्रसंग, व्यक्ती यांचे निरीक्षण, अभ्यास करून वृत्तलेखासाठी विषय निर्माण करता येतात. व्यक्तिगत अनुभव. पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला अनेक घटना प्रसंगांना सामोरे जावे लागते. बातमी मिळवताना अनेक अनुभव मिळतात. त्यातील काही अनुभव बातमीला मदत करतात, तर काही अनुभव केवळ अनुभवाची शिदोरी वाढवितात. पण मिळालेले अनुभव कधी वाया जात नाहीत. भूतकाळातील असे अनुभव भविष्यातील एखाद्या वृत्तलेखासाठी मदत करणारे असतात. भेटीगाठी. वृत्तलेख लेखनासाठी उत्तम भाषाज्ञान आवश्यक असते. तसेच उत्तम संवाद कौशल्यही आवश्यक असते. अनेक विषयांवर लेखन करताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधावा लागतो. कमी बोलणाऱ्या लोकांनाही बोलते करण्याचे कौशल्य असावे लागते. त्यांच्याशी बोलताना अनेक विषय सहजतेने मिळून जातात. या संभाषणातून एखाद्या व्यक्तीचे, घटनेचे, प्रसंगाचे विविध पैलू समोर येतात. नाविन्यपूर्ण तपशील मिळवण्यासाठी भेटीगाठी व त्यातून संवाद साधण्याचे कौशल्य महत्त्वाचे ठरते. मुलाखती. वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या मुलाखती प्रसारमाध्यमे घेत असतात. या मुलाखतीचा भाग लेख स्वरूपात वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असतो. या लेखातून व्यक्तीचं कार्यकर्तृत्व, संशोधन, वैचारिक मतं, त्यांचे दृष्टिकोन, त्यांनी निवडलेले क्षेत्र, केलेला संघर्ष, मिळविलेले यश, एखादा अविस्मरणीय प्रसंग, अनुभव या संदर्भाने त्यात मांडणी केलेली असते. सर्वसामान्य लोकांना माहीत असलेल्या गोष्टींपेक्षा वेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न या प्रकारच्या लेखात केला जातो. निरीक्षणे. वृत्तलेखा साठी सूक्ष्म दृष्टी असावी लागते. चौकस वृत्तीने पत्रकारांना बातमीचे धागेदोरे मिळवावे लागतात. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करता येणे, त्यातील बातमी शोधता येणे व वृत्तलेखाचे विषय निवडता येणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखासाठी निरीक्षणातून आणि अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यांसारख्या गोष्टी समोर आणल्या जातात. मात्र त्यासाठी निरीक्षणात सातत्य ठेवावे लागते. विविध विषयांवर वृत्तलेख लिहिण्यासाठी अशा प्रकारचे निरीक्षण महत्त्वाचे ठरते. आता आपल्याला विभाग 5 जो आहे व्याकरण व लेखनाचा, की जो एकूण 20 गुणांसाठी आहे. त्यातलं व्याकरण जे आहे ते 10 गुणांसाठी असतं आणि 10 गुणांसाठी निबंध लेखन असतं. इथं बघा, कृती 5 सूचनेनुसार कृती करा. त्याच्यामध्ये एक कृती दिलेलं आहे की योग्य पर्याय निवडा. ही इमारत खूपच उंच आहे. वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य शोधून ओळखून लिहा. 4 वाक्य आपल्याला इथं दिलेले आहेत. ही इमारत काही कमी उंच नाही. 2 ही इमारत किती उंच आहे. 3 किती लहान आहे ही इमारत. आणि 4 बापरे केवढी उंच आहे ही इमारत. अर्थातच उद्गारवाचक वाक्य जे आहे तर ते पर्याय 4था आहे आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तर ते 4 आहे. आता पुढे बघा, सूचनेप्रमाणे कृती दिलेली आहे की सूचनेप्रमाणे सोडवा. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. अर्थातच आपल्याला इथं कंसामध्ये सूचना दिलेली आहे की नकारार्थी वाक्य तयार करा. हे नकारार्थी वाक्य तयार करत असताना मूळ वाक्य जे आपल्याला दिलेलं आहे की तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला, या वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. अर्थ तोच असायला पाहिजे. मग आपण याचं नकारार्थी वाक्य कसं बनवायचं, तर तुम्ही कोणाशीही वाईट बोलू नका, याचाच अर्थ तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. म्हणजे चांगले हा जो शब्द आहे त्याचा विरुद्धार्थाचा शब्द आपण वाईट असा घेतलेला आहे आणि मग या प्रकारचं आपण वाक्य जे आहे तर ते बनवलेलं आहे. आता 2 कृती दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये या आहे योग्य पर्याय निवडा. गोपाल या शब्दात सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. आता गो म्हणजे गायींचे पालन करणारा आणि म्हणून इथं त्या ठिकाणी हा जो काही समास आहे तर तो तत्पुरुष समास आहे. आता पुढचं र दिलेलं यथाशक्ती. अर्थातच इथे या सामासिक शब्दातील समासाचं नाव लिहायला सांगितलेलं आहे. यथाशक्ती, यथा हे अव्यय आलेला आहे शक्तीप्रमाणे आणि म्हणून इथं हा अव्ययभाव समास आहे. आपल्याला समासाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मी जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही जरूर पहा. प्रत्येक घटकनिहाय ती व्हिडिओ आहेत. तुम्हाला नक्की हे घटक सगळे समजतील.
असतील. आता तिसरा ये कृती दिलेली आहे की योग्य पर्याय निवडा की दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता इथे जर आपण बघितलं तर मागविणारा कोण आहे तर दलाल आहे आणि त्या दलाल हा जो काही कर्ता आहे त्याला विभक्तीचा प्रत्यय तृतीयेचा लागलेला आहे नी. आणि चहा मागविला तर अर्थातच तिथं जर साखर आपण घेतली ती साखर तर साखर मागविली क्रियापदाचं रूप कर्माप्रमाणे बदलतं आणि म्हणून हा जो काही प्रयोग आहे या वाक्यातला तर तो कर्मणी प्रयोग आहे. आता र इथं दिलेला आहे. कर्तरी प्रयोग असलेले वाक्य ओळखून लिहा. आपल्याला कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो असतो तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो आणि कर्म जर असेल तर ते सुद्धा प्रथमा विभक्तीमध्ये अपवादात्मक द्वितीय विभक्तीमध्ये असतं आणि कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलते हे माहिती आहे. आपण इथं जर बघितलं तर सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात हे पहिलं वाक्यच कर्तरी प्रयोगाचं आहे आणि दुसरं तिसरं आणि चौथं वाक्य याच्यामधलं दुसरं जे वाक्य आहे ते अर्थातच त्या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचं आहे. तिसरं जे वाक्य आहे ते अर्थातच भावी प्रयोगाचं आहे. सांजावली हे क्रियापदाचं रूप तिथं आलेलं आहे आणि त्याने कपाटात पुस्तक ठेवले त्याने कपाटात पुस्तके ठेवली हे सुद्धा वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. म्हणजे पहिलं वाक्य जे आहे तर ते कर्तरी प्रयोगाचं आहे. आता चौथं ये आपल्याला प्रश्न दिलेले कृती दिले की योग्य पर्याय निवडा. तदितर खग भेने वेगळाले पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याच पासी नसे तो कठीण समय येता कोण कामास येतो. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. अर्थात चित्त आपल्याला एक महत्त्वाचं जे काही तत्त्व आहे किंवा जीवनातलं सत्य जे आहे ते इथं उदाहरणाच्या आधारे पटवून दिलेलं आहे की कठीण प्रसंगी आपल्या मदतीला कोणीच धावून येत नसतो असं ते सत्य सांगितलेलं आहे आणि अर्थातच हा अर्थांतरण्यास अलंकार आहे. इथे बघा आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी या वाक्यातील उपमान ओळखा. अर्थातच हा अनन्वय अलंकार आहे आणि ताजमहाल हेच उपमेय आहे आणि उपमान सुद्धा ताजमहालच आहे. ताजमहालाला ताजमहालाचीच उपमा दिलेली आहे आणि म्हणून इथं उपमान जे आहे तर ते ताजमहाल आहे. अशा पद्धतीनं आपण ही व्याकरणावरची कृती सोडवली आहे. तर त्याच्यामध्ये पाचवी कृती व्याकरणाची आहे की साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा. आणि पर्याय आपल्याला दिलेले आहेत की पहाटेच्या गाढ निद्रेत असणे, दिवसा उजेडी झोपणे, साखर खाऊन झोपणे, दिवा स्वप्न पाहणे. अर्थात जिथं पहिला पर्याय जो आहे पहाटेच्या गाढ निद्रेत असणे हा त्याचा अर्थ आहे. आता साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग आपण आपल्या पद्धतीनं करू शकतो. अभिजितने आपण वैमानिक झाल्याचे स्वप्न साखर झोपेत असताना पाहिले आणि अशा पद्धतीनं आपण याचा योग्य वाक्यात उपयोग केलेला आहे. आता आपल्याला ह्या व्याकरण आणि लेखनामध्ये निबंध लेखनाची जी कृती आहे की जो 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे इथे आपल्याला 5 प्रकारातले 5 निबंध दिलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला रानफुलांचे सौंदर्य, माझा आवडता साहित्य, ग्रंथालयाचे मनोगत, समुद्र आटला तर, स्त्री पुरुष समानता, काळाची गरज, अतिशय सुंदर अशा पद्धतीचे हे विषय तुम्हा इयत्ता 12वीच्या मुलांना प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी विषय अतिशय आवडेल आणि त्याच्यावरती तुम्हाला लेखन करता येईल असे साधे आणि सोपे विषय दिलेले असतात. तुम्ही सर्वप्रथम कच्चे मुद्दे तयार करा आणि त्या प्रत्येक मुद्द्यानुसार एक एक पॅरेग्राफ तयार करून परिच्छेद तयार करून सुंदर असा एक ते 1.5 पानाचा निबंध जो आहे तो तुम्ही लिहा. नक्की तुम्हाला 10 पैकी 8-9 गुणसुद्धा मिळू शकतील आणि त्या पद्धतीनं निबंध लेखनाची सुद्धा तुम्हाला तयारी करावी लागेल. विद्यार्थी मित्र हो 2026ची ही जी काय फेब्रुवारी महिन्यातील 2026ची इयत्ता 12वी मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका होती तर त्याची उत्तरं कशी लिहायची हे आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.